बाळापूर तालुक्यातील उरळ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील उरळ ग्रामपंचायत कार्यालयातून पाणी पुरवठा करणारी बोरवेल मशीन अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना 8 जानेवारी रोजी उघडकीस आल्याने एकच खळबळ निर्माण झाली आहे। या संदर्भात प्राप्त माहितीनुसार 2 दिवसापासून उरळ ग्रामपंचायतचा पाणी पुरवठा बंद आहे। त्यामुळे ग्रामपंचायतचे ग्रामसेवक, सरपंच तथा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी बोरवेल मशीन दुरुस्तीसाठी एका खासगी वायरमनला बोलावले। मात्र वायरमनने प्रत्यक्ष पाहणी केली असता बोरवेल मधून संपूर्ण केबलसह मशीन सुद्धा चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला। यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने या संदर्भात स्थानिक पोलिसात तक्रार दाखल केली आहे। यापूर्वी सुद्धा लोहारा शेत शिवारात अनिल बकाल व त्यांच्या शेजारच्या शेतातील 3000 मीटर लांबीचे विद्युत ॲल्युमिनियम तार खांबावरून काढून चोरट्यांनी चोरून नेली आहे। या प्रकरणी महावितरण कंपनीने तक्रार देऊन पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा नोंद केला आहे। दिवसेंदिवस उरळ परिसरात घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे परिसरातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे सावट निर्माण झाले आहे। तर पोलिसात तक्रार देऊनही चोरांचा शोध लागत नसल्याने पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। MCN न्यूज मराठी करिता काझी मेहंदी हसन, बाळापूर। मी सरपंच पती त्र्यंबक वानखडे बोलतो। अंगणवाडीच्या पाणी पुरवठ्याकरता बांधलेली तयार केलेली बोरवेल अंदाजे 200 फूट होती। ती आम्ही परवा तिला दुरुस्ती करण्यासाठी पाहण्यासाठी गेलो असता ते पाणबुडी बोरवेलमधली मशीनही नाही, केबलही नाही आणि पाईपही नाही आणि त्याच्यामुळे आम्ही आश्चर्यचकित झालो। कमीत कमी 25,000 रुपयाचं नुकसान आहे आणि ग्रामपंचायतची आर्थिक परिस्थिती अशी ढाबळलेली असल्यामुळे ते या कठीण परिस्थितीमध्ये फार प्रश्न निर्माण झालेला आहे। अंगणवाडीला पाणी नाही, अंगणवाडीच्या सेविकांना पाणी पाहिजे नेहमी, त्याच्यासाठी आता फार दुरावस्था झाली आणि पुढील त्याची व्यवस्था कधी करायची याचा आमच्यासमोर गंभीर प्रश्न आहे। त्यामुळे या प्रकरणाचा जास्तीत जास्त लवकर छडा लागला तर त्याबद्दल आम्ही चॅनलचे दिलगिरी राहू